चला आज बनवते मी मस्त डोनेट। सुरुवातीला मी पाणी घेतलेलं आहे गरम आणि त्याच्यामध्ये मी ईस्ट घेतलेलं आहे, ड्राय ईस्ट घेतलेलं आहे 1 चमचा आणि 2 चमचे साखर टाकलेली आहे आणि साखर चांगली विरघळून घ्यायची आपल्याला आणि 10 मिनिटासाठी ते ॲक्टिवेट होण्यासाठी ईस्ट ठेवून द्यायचं आहे। आणि इकडे बघा आता ताट घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी 1 कप सुरुवातीला मैदा घेतलेला आहे बघा। आपल्याला डोनेट तयार करायचे मैद्यापासून। परत दुसरा कप घेतलेला थोडा कमी आहे आणि आपल्याला आता याच्यामध्ये ॲक्टिवेट झालेले बघा ईस्ट 10 मिनटं ठेवलं होतं आणि याच्याने आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे। सगळं टाकलेलं आहे बघा मी आणि सगळं आपल्याला मैदा आणि ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचं आहे ते। आणि आता बघा आपल्याला 10 मिनिटासाठी ते छान तळ हाताने आपल्याला छान ते पूर्ण हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे बघा। म्हणजे डोनेट आपले एकदम सॉफ्ट आणि फ्लफी तयार होतील, एकदम बाहेरच्या सारखे आपण जसं आणतो बाहेरून तसे। हे 10 मिनटं करायचे। खूप छान तयार होतात। अशा प्रकारे करायचे बघा हाताने। छान मळून घ्यायचे सारखं 10 मिनटं, म्हणजे डोनेट एकदम छान तयार होतात, खायला पण खूप छान लागतात। आणि बघा परत ते पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। बघा छान फुललेलं आहे पीठ आपलं मस्त। एका बाउलमध्ये ठेवलं होतं मी आणि त्याचे मस्त आता डोनेटसारखे आपल्याला गोल गोल गोळे करून घ्यायचे आणि बटर पेपर घ्यायचा एका ताटात, त्याच्यावरती ठेवायचे आपल्याला। एक ताट घेतलेले आहे आणि त्याच्यावर मी बटर पेपर ठेवलेला आहे आणि आपल्याला हे डोनेट ठेवायचे त्याच्यावर आणि परत आपल्याला 1 तास असंच ते झाकून कपडा टाकून ठेवायचं आहे। आणि नंतर मग आपल्याला ते आता बघा हा बटर पेपर घेतलेला आहे मी, त्याच्यावर ठेवून घेते बघा। असे थोडेसे लांब ठेवायचे। नंतर आपल्याला तो बटर पेपर कापून आपल्याला तसंच तेलात सोडायचं आहे आणि नंतर मग ते काढून घ्यायचं आहे। आणि 1 तासासाठी परत आपल्याला हे कापड टाकून असंच ठेवायचे आणि छान फुलतात मग परत ते पीठ आणि डोनेट खूप छान होतात मग। आता सगळे बघा झालेले आपले तयार आणि त्याच्यावर बघा आता मी कापड टाकलेलं आहे आणि 1 तासासाठी आपल्याला ते ठेवून द्यायचे बाजूला। बघा किती छान झालेले, मस्त फुललेले। आणि नंतर आता आपल्याला मधोमध त्याला डोनेटचा शेप द्यायचा आहे मस्त मधोमध। आणि इकडे कढई पण ठेवलेली आहे आणि तेल पण तापलेलं आहे आपलं। आता डोनेट त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला आणि नंतर मग तो बटर पेपर आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि आता मग डोनेट आता त्याच्यामध्ये टाकते मग मी तेलामध्ये आणि छान तळून घ्यायचं आपल्याला दोन्ही बाजूनी। आणि खूप छान तयार झालेलं बघा डोनेट। आता दुसरा पण टाकलेला आहे मी।
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. आता दुसरा पण असाच तळून घ्यायचा आपल्याला. बाकीचे सगळे पण तळून घ्यायचे. आणि थोडीशी पिठी साखर घ्यायची आणि त्याच्यामध्ये ते हे करायचे. म्हणजे खूप छान दिसतात पण आणि खायला पण छान लागतात. आता हा पण तळून झालेला, असे सगळे तळून झालेले बघा. आणि पिठी साखरमध्ये मी ते थोडीशी हे लावून घेतलेली आहे. आणि आपले मस्त स्पंजी आणि सॉफ्ट डोनेट तयार झालेले आहे खाण्यासाठी. बघा किती सुंदर झालेले. आपले मस्त डोनेट तयार झालेले खाण्यासाठी.